आज आपण बघणार आहोत मैदा आणि रवा यांचे मोदक. तर यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी दूध आणि त्यामध्ये 2 चमचे रवा, नंतर वेलची पावडर 1 चमचा, खोबरं 1 वाटी, तूप 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी. त्यानंतर आपण एक कढई ठेवूयात. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण तूप घालूयात. त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं आहे 1 वाटी, ते आपण त्याच्यामध्ये घालूयात. त्यानंतर अर्धी वाटी गूळ आपण त्यामध्ये घालणार आहोत. थोडंसं आपण आधी खोबरं परतून घेऊयात तुपावरती. आता यामध्ये मी ॲड करणार आहे गूळ. त्यानंतर वेलची पावडर. इथे मी 1 चमचाभर वेलची पावडर इथे घालत आहे आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात. आता हे मिश्रण आपला कलर बदलत आहे. हे मिश्रण परतून झालं की आपण आता गॅस बंद करून घेऊयात. आता आपण 1 वाटी मैदा घेऊयात. त्यानंतर आपण अर्धी वाटी दुधामध्ये 2 चमचे रवा भिजवून ठेवला होता 15 मिनिटांसाठी. तो मी आता या मैद्यामध्ये घालणार आहे. आता रवा पूर्णपणे भिजला गेलेला आहे. त्यामध्ये मी मैद्यामध्ये तो आता ओतलेला आहे, दूध आणि रवा यांचे मिश्रण. त्यानंतर चवीनुसार मीठ मी यामध्ये वापरणार आहे आणि हे मिश्रण एकत्रित करून घेणार आहे. त्या दुधामध्ये जेवढं मिश्रण आपल्याला मैदा जेवढा आपल्याला मळता येईल तेवढा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अजून पाणी लागल्यास गरजेनुसार पाणी घालायचं आहे. आता मी थोडं गरजेनुसार पाणी घालत आहे. आता आपण पीठ घट्ट मळून घेऊयात. आता मी पीठ एकदम नीट थोडंसं पिठाचा वापर करून आणि मी चांगलं मळून घेत आहे. आपल्याला पीठ जास्त पातळ मळायचं नाही आहे. जसं आपण चपातीसाठी मळतो त्याच प्रकारे अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता मी कढई तापत ठेवले. त्याच्यामध्ये मी आता तळण्यासाठी तेल घालत आहे. तेल तापायला ठेवलंय आणि इथे मी आता छोटे छोटे गोळे करून त्याच्या पाऱ्या लाटून घेत आहे. जे आपण पारी लाटणार आहे ती जास्त जाड सुद्धा नको आहे आणि पातळ सुद्धा नको आहे. मीडियम टाईपची आपण लाटून घ्यायची आहे. आता लाटलेल्या पारीमध्ये आपण जो मगाशी केलेला जे सारण आहे
ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आणि आता याचा मी मोदक बनवणार आहे. मोदक बनवण्यासाठी मी माझी जी ट्रिक आहे मोदक बनवण्याची ती मी वापरलेली आहे. ही ट्रिक एकदम सोपी आहे त्याच्या पारीचा मोदक बनवण्यासाठी. मी अजून इथे आता पारी लाटून घेते आणि त्यामध्ये सारण परत भरून दाखवते. या प्रकारे मी मोदक बनवत आहे. या प्रकारे आपले मोदक तयार होतात. मी अजून एक मोदक दाखवते. मोदकाच्या वरती एक्स्ट्रा झालेलं पीठ आपण काढून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे मी आता मोदक बनवून घेतलेले आहेत. हे आपले आता इथे मोदक बनलेले आहेत. आता आपण यांना तळूयात. इथे मी आता मोदक सोडलेले आहेत. हळूवारपणे हलक्या हाताने यांना तळायचे. अशा प्रकारे थोडा तांबूस कलर आला की आपण त्यांना बाहेर काढायचे आणि अजून आपण यामध्ये मोदक सोडून तळून घेऊयात. हे मोदक लगेच तळले पण जातात. आता तळलेले मोदक मी काढून घेते आणि अशा प्रकारे आपले मैदा आणि रवा यांचे मोदक तयार झाले आहेत. थँक्यू.